श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे बघा मस्त अशी सकाळची देवपूजा झाल्या फ्रेश असं. आणि कसं लवकर सकाळी देवपूजा केलं ना छान वाटते मस्त असं. मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे. हे बघा आज चला तर म्हणलं की सकाळची फ्रेश देवपूजा झाली. आता आपल्या रोजच्या रुटीनला चालू करू मस्त. हे बघा देवपूजा झाल्याच्या नंतर मी सकाळची वांग्याची भाजी करण्यासाठी आले फ्रेशचं. बघू शकता तुम्ही आपले वांगे कसे एकदम मस्त असं तेजदार वांगे आहे ती तेल सांडल्यासारखे ताजे काटाळ वांगे आहे ती फ्रेश. ह्या वांग्याला कसं काय कुठं हे नाही का नाही सडले बिडले नाही ती काय नाही एकदम ताजी असे मस्त वांगे आहे ती गावठी वांगे आहे ती. हे वांग्याला कसं जितकं बी करचाल तेवढं चवीला चांगलेच होते ते. जसं साधं बी जरी केलं ना ही वांग्याची भाजी चवच होते. आणि मी आज करणार आहे भरलं वांग म्हणताच ना सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. आणि ते वांग बघताच तोंडाला पाणी सुटते. मला तर तसं बोलले तर हे बघू शकता तुम्ही. असे आता 5-6 वांगे इथे पाव किलो मी वांगे मस्त असं चिरून घेतले वांगे. आणि कसं हे वांग्याचे मस्त असं फ्रेश एका वांग्यातून 4 भाग करून घ्यायचे. 4 भाग केलं ना वांगं आपलंच मस्त बरोबर मध्यातून 4 फाकी करून घ्यायचे. 4 फाकी केलं ना वांगे कसं चांगलं आपला मसाला पण मध्ये छान भरता येतं व्यवस्थित वांग्यामध्ये. आणि वांगे तर आहे तर एकदम अगदी 1 नंबर वांगा आहे. वांग्याला काय कुठं डाग नाही काय नाही. आणि कसं तर असलं तरी एखादं किडकं म्हणून तरी बघायचं आपण बघून करूनच हे करायचं. एखादं राहतेच आपण किती पण मार्केटमधून बघून आणलं ना चुकून एखाद्या वांग्याला काहीतरी असतेच. मग त्याच्यामुळं वांगे असं फ्रेश वांगे ती मस्त असं वांगे. मग वांग्याला हे करायचं नाही तशी छान वांगे ती चवदार वांगे येते. जणू काही की असं वांग्यावरती तेल सांडले एवढे तेजदार वांगे येते चमकदार. हे बघा मस्त असं वांगी येते. आमची तनू चाऊ मध्ये येतात आगावपणा करतात. मी करते म्हणते ते. हे बघा टोमॅटो घेतले कोथिंबीर घेतले आणि आलं लसूण ओलं खोबरं शेंगदाणे घेतले मी. आणि कसं वाळलं सुकं खोबरं नाही घेतलं. तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकता. आणि सुकं खोबऱ्यानंतर याने उलटं जास्तच आपलं भाजीला तेल सुटते म्हणा मस्त असं. मी माझ्याकडं सुकं खोबरं नव्हतं हे ओलं खोबरं आहे. मी हे ओलं खोबरं घेतले. आणि बघा ह्या पाच्या उपर मध्ये हात घालते. आणि ओल्या खोबऱ्यानंसुद्धा भाजी एकच नंबर होत्या खायला. चवदार अशी मस्त भाजी टेस्टी होते. मग टेस्टी भाजी झाला म्हटल्यावर आता सगळं चाटून पुसून भाजी खात्या ती. न खाणारसुद्धा आवडीनं भाजी मागून भाजी खात्याला असं इतपत भाजी आहे सुंदर अशी मस्त चवदार होणाऱ्या भाजी. आणि ते तुम्ही भाजी कसं करता कोण्या पद्धतीने करताय मला सांगा. असं या पद्धतीनं माझ्या तुम्ही एकदा भाजी करून बघा. एकदा ह्या पद्धतीनं भाजी केला ना तुम्ही बार भाजी करून खाल. हे वांग्याची अशी एवढी अशी चवदार भाजी होत्या वल्ल्या खोबऱ्याची सुद्धा वल्ल्या नारळापासून. मग मी असं या पद्धतीनं भाजी करते. सगळं अगोदर भाजून घ्यायचं. आलं लसूण पण त्या खोबऱ्यासोबत चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा आता माझं काम चालू आहे तर चाऊ पण मध्ये येते. आणि बघू शकता तुम्ही माझ्या किचनवरती सामान बघू शकता पसारा बघू शकता. एक माणसाला उभारून काम करता येत नाही तिथं. ह्या पोरी पण 2-2 पोरी येते बघा. त्या साईडला तनिष्का आहे आणि ह्या साईडला चाऊ येते. आणि कसं चाऊचं नाव आहे काव्या. मी प्रेमानं तिला चाऊ म्हणले ते चाऊच म्हणते. मला काव्या असं नाव येतच नाही मनाला. हॅलो बघू शकता दोघी बहिणी मध्ये येतात. हातात येते. तिची मम्मी असली तरी सुद्धा ती मम्मीकडे जात नाही ती. मग माझ्याकडे येतात. ती मम्मी थकून येते जरा कडकड करते ना. आणि कसं आता मम्मीची तब्येत अशात बरी नाही म्हणलं नाही का तुम्हाला. तिच्या मम्मीला ॲडमिट केलं तर मम्मीला तब्येतच बरी नाही. सारखं तिला काय थंडी ताप येतं. मग त्याच्यामुळे ते पोरी माझ्याजवळच घुटमळते. आता मध्ये येणं जाणं. हातात तू काय करते म्हणते काय नाही. लोका मध्ये असं चमचा घेऊन हलवी करायला येते काय नाही. गरम वस्तू काहीतरी पोळली केली नको ग सरक लांब म्हणलं तर चाऊ पण सरकत नाही तनिष्का पण सरकत नाही. मध्ये येते. आता दोन्ही पोरी आगाव करत मध्ये येते. आता हे बघू शकता मस्त असं माझं सगळंच भाजून झाले. छान भाजले मी. मग खोबरं पण भाजले आलं लसूण पण सगळं एकत्र भाजले. शेंगदाणे भाजून घेतले छान असं. मग आता मध्ये ते टोमॅटो पण चाऊ चिरलेलं टोमॅटो पण होतं ते पण मी असं भाजून घेऊनच मध्ये एकत्र टाकून वाटून घेणार आहे.
मग हे बघू शकता. मग चांगलं वाटून घेतले. वाटून झाल्याच्यानंतर काय आहे, हे असं माझ्याकडं घरचा काळा मसाला होता साठवण्याचा, येसूर. आम्ही येसूर म्हणताय. हे येसूर होतं, येसूर टाकून घेतले मी. तुमच्याकडे जे बी मसाला अवेलेबल आहे तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि बघा काश्मीरी लाल तिखट टाकून घेते मी. आणि कसं माझी मिरची तिखटाला कमी आहे, मी तिखट थोडंसं जास्तच टाकलं आहे, तर तिखट नाही जास्त तिखटाला. आणि तुमचं मिरची कसं आहे तिखटाला कसं आहे काय नाही बघून तुम्ही अंदाजा तुमचा टाकून घेऊ शकता. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. हे मीठ टाकून सगळं मसाले एकत्र काढून घ्यायचं. थोडासा गरम मसाला पण टाकून घ्यायचा. पडतील इकडे ये, चल इकडे चल माय चल घेऊ. तसं करून हे बघा गरम मसाला पण मी टाकून घेते थोडासा. चव पण मध्ये येते, मी करते तू करते अशी चव येते. वांगे स्वच्छ धुवून असं मी पाण्यातून काढून ठेवून घेतले. पाण्यातून वांगे म्हणजे कसं मीठ टाकून थोडंसं पाण्यात टाकलं ना वांगे काळे पडत नाहीत. अगोदर चिरून ना पाण्यात टाकून घ्यायचे वांगे. मग त्याच्यानंतरच आपण तोपर्यंत पुढची प्रोसिजर करायची. ते करेपर्यंत इकडं आपले वांगे पण पाण्यात काळे पडत नाहीत. मीठ टाकलेलं असतं ना त्याच्यामुळं काळे पडत नाही. तर मग काढून मी बघायचं पाणी नितरला साईडला मी ठेवून घेतलं चॉपिंग बोर्डवरती. आणि तिथंच मी असं तसं सगळं कसं हे बघा आता मसाला पण काढून घेतला. आणि मसाला कसं आपला मसाला जरा कोरडा असल्यावर आपण काय करतो थोडासा पाण्याचा हापका मारतो शिंतोडे. म्हणून हे असं आपला मसाला हे कोरडा होऊ नये म्हणून मी टोमॅटो घातलेला होता. मग त्या टोमॅटोच्या रशानंच आता माझा मसाला सगळा ओला झाला आहे. मी काय बाकी दुसऱ्यामध्ये काय घालणार नाही का नाही. हे बघा असं हे असं मसाला कोचून चांगलं वांग्यामध्ये भरून घ्यायचं. चांगलं वांग्यामध्ये कोचून मसाला भरला ना मग ते आपलं वांग्यातला मसाला साईडला निघत नाही काय नाही. मसाला चांगला राहतो, मस्त असं वांग्यामध्ये भरून राहते मसाला. त्याच्यासाठी मांस भरायचं, वांग्यातला मसाला बाहेर निघत नाही काय नाही. साहित्य दाबून भरलं ना मग वांग्यात आपण तेलामध्ये टाकून हलवी जरी केलं तर ते वांग्यातला मसाला बाहेर निघत नाही आणि वांगं आपलं फुटत नाही. वांगं जरा फुटलं तरच मग ते मसाला बाहेर गेला, मग नाही तर नाही मग असं गच राहते मध्ये मसाला. त्याच्यामुळं असं दाबून मसाला भरून घ्यायचा वांग्यामध्ये. जेवढा आपण वांग्यामध्ये मसाला भरून चांगलं दाबून घेईल ना तेवढं आपलं भाजी चांगली होते, एक नंबर होते. खायला न खाणारे सुद्धा आवडीनं खात्याली. फ्रेश असं काय चालले ओ रे राजा काय करते माझी सोनं अव्वा करते अव्वा म्हणते. कसं आमच्या इकडं ना कर्नाटकात ते आजीला अव्वा म्हणते तेच म्हणते ती माझे नातू पण मुलाचे मुलं पण तेच म्हणतात आजी याला ते अव्वा म्हणते तेच सवय लागली. आणि माझे पण मुलं माझ्या आईला तेच म्हणते. आम्ही सुद्धा आमच्या आजीला तेच म्हणायचो. मग त्याच्यामुळं ना हे सगळेच मुलं आता अव्वा आजीच म्हणतात. हे आवाज म्हणते सॉरी आवाज म्हणतात. आजी कोणच म्हणत नाही काही नाही. मग त्यांना आव्वाची सवय लागली. ते प्रत्येकाच्या तोंडात आव्वाचे ते आव्वाच म्हणतात. चला असं हे बघा बघू शकता तुम्ही. मी मस्त तसं जिरे मोहरी कढीपाल्याची तडका दिली आणि त्याच्यात थोडासा लाल तिखट टाकले अजून बी कलरासाठी म्हणून. मी असं तर वांगे चांगलं टाकून घेते. वांगं टाकलं ना लगेला हलवी नाही करायचं. लगेला हलवी केल्यावर काय होते मग हे आपल्या वांग्यातला मसाला सेट होत नाही दाबून बसत नाही. मग ते वांग्यातला मसाला इकडं तिकडं हे व्हायला बघते. मग त्याच्यामुळं काय करायचं आपलं वांग्यातला मसाला पूर्ण सेट होईपर्यंत असंच वरून एक झाकण लावून त्याला वाफ काढायची. 5 मिनटासाठी एक वाफ काढायची. 5 मिनटासाठी वाफ काढला ना मग वांगे आपलं शेत. हे बघ हे दीदी बघ साडी कशी काढल्या बघ. हे बघ मस्त बघ दीदी शेतकरीण बनल्या बघ. शेतकरीण बाई ओ शेतकरीण बाई काय चाललंय. आल्या साडी आली छान आली. काष्टा घाटला आता पहिल्यांदा घातले ना म्हणून म्हणा हां शिकायचं झालं ना मग छान शिकू शकतोय मस्त आपलं. ओ शेतकरी काय चाललंय भाजीवाली तुझं करू दे ना मला बाई. भाषेला बोल 2 मिनिटाचं जे काय असेल ते बोल आम्हाला बोल. तर भाजीचं टोपलं अगं बोल बाई. थांब टोपला आणलं द्या मम्मी. अरे
शेतकऱ्यांका हाय टोपलं घेतलेच शेतकरी काय म्हणजे शेतकरी हाय तर सगळं हाय. शेतकरी राबल्याशिवाय खायला भेटते का? शेरशिटीतले लोक काय करतात? पैसे खाते का? कहून नुसतं पैसे खायचं. नमस्कार, माझे नाव काव्य ओंकार भोसले. मी आता 4थी मध्ये शिकते. तुकडे भूपाले. आज मी तुम्हाला सांगणार आहे आम्हा शेतकऱ्यांना किती मेहनत करावी लागते. भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या मातृभूमीसाठी धान्य पिकवणारे, धरणीला सुजलाम देणारे आम्ही शेतकरी. सुजलाम सुफलाम बनवणारे आम्ही सुजलाम शेतकरी. सुफलाम करणारे आम्ही शेतकरी. रात्रंदिवस मेहनत करत असतो. थंडी, ऊन, वारा हे सगळं सोडून आम्ही मेहनत करत असतो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा खूप कष्टाळू आहे. माझे पूर्ण भाषण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्व लेगिन्स घातली आहे.